गौरी, मला सांग बरं, बालविवाह करणं चांगलं का वाईट? वाईट. कशामुळं? तिची घरातली सगळी जबाबदारी तिच्यावर पडते, त्याच्यामुळे मॅडम बालविवाह करणं खरंच वाईट आहे. हा, घरातली जिम्मेदारी म्हणजे कोणती जिम्मेदारी? भांडे धुणं, झाडून, स्वयंपाक ते सगळं करावं लागतं मॅडम. पण बालविवाह का करावं? करू नये. घरातली जिम्मेदारी म्हणजे कोणकोणती जिम्मेदारी? धुणं धुवायचं. मॅडम, त्या मुलीची डिलिव्हरी झाल्यास ती मुलगी मरू शकते. म्हणजे कमी वयामध्ये डिलिव्हरी हे तिच्यावर येणार, लादलं जाणार. कमी वयामध्ये डिलिव्हरी झाली तर तिच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. मॅडम, तिला बाळ झालं तर तीच बाळ असते, तिला त्या बाळाला सांभाळायची जबाबदारी सगळी पडते. मॅडम, तिला भाकर भाजी करायची असते तर मीठ जास्त भाजीत पडलं तर तिची सासू बोलल, आणि भाकरी जर मोडायला लागल्या तर तिची सासू म्हणे तुझ्या माईनं काहीतरी शिकवली का तुला वळण. मॅडम, इतकं सगळं केल्यापासून तरी सासू म्हणणार तुला कोणी काही शिकवलं का नाही, सगळी चूक करून जाती. भाकरी करताना, भाजी करताना, वरण करताना, भात करताना मीठ कधी जास्त पडते कधी कमी पडते. मॅडम, जर मुलीचा बालविवाह झाला तर त्यांच्यावर अत्याचार होतो, म्हणून मी माझ्या गावात मी बी बालविवाह करणार नाही आणि कुणालाही बालविवाह करायला देणार नाही. आणि जर कुणी केलं मॅडम, जर त्यांचं आपल्या गावातलं जर कुणाचं लग्न झालं कमी वयात तर मी 10-10 फोन लावून त्यांना पोलिसांना ती झालेली घटना त्यांना सांगणार. कमी वयामध्ये लग्न झालं तर दोघांपैकी नोकरी लागत असेल ना कोणाला? नाही मॅडम. कशामुळं? मॅडम, ती शाळा शिकली नाही, कुठली नोकरी लागेल मॅडम? आणि कमी बालविवाह म्हणजे बालविवाह म्हणजे लग्न करणं. पण किती? हो, पण किती वयात लग्न? मॅडम, मुलीचं वय 18 वर्ष, मुलाचं 21 वर्ष. लग्नाचं आहे, परंतु बालविवाह कशाला म्हणायचं? मुलीच्या 18 वर्षाच्या आत लग्न होईल तर त्याला बालविवाह म्हणतात मॅडम. आणि मुलाचं 21 वर्षाच्या आत लग्न झालं तर त्याला बालविवाह म्हणतात. गरीब होतात आणि त्यांना उस्तीला जावं लागतं, कष्ट करावं लागतं. म्हणजे त्यांना जास्तीत जास्त सगळं कष्टच करावं लागतं, कारण दोघांनाही कमी वय असते, दोघांचंही शिक्षण पूर्ण झालेलं नसते आणि त्यांना कमी वयामध्ये बालविवाह झाल्यामुळं त्यांना शिक्षणाची संधी जी मिळते ती संधी त्यांना हिरावून घेतली जाते लग्नामुळं. मॅडम, मी या जगाला हात जोडून सांगते, मुलीसोबत अशी अत्याचार करू नका. तिचं 18 वर्ष झाल्यासच लग्न करा ना, आधी का करताय तुम्ही? ती तर घराची लक्ष्मी आहे, आई वडिलांना तिची माया येत नाही का? येते ग बेटा, येते ना, आई वडिलांना मया येते ना. आता इथून पुढे लोक बालविवाह करणार नाहीत. तुमचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे, त्याच्यामुळे ते कुणी बालविवाह करणार नाही, तुमचाही बालविवाह होणार नाही आणि तुम्ही दुसऱ्यांचाही होऊ देणार नाही. बरोबर आहे की नाही?